आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। खरं तर आज मोर्चा निघतोय, सत्याचा मोर्चा आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील अशी स्थिती असताना आज मवी आणि मनसेचा संयुक्त मोर्चा आज निघतोय, सत्याचा मोर्चा। यामध्ये आपण जर पाहिलं तर 3 पक्षांचे आपण म्हणूया खरं तर झेंडे प्रकर्षाने फडकताना आपण या क्षणी पाहतोय। या झेंडा आहे मनसेचा, झेंडा आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि या झेंडा आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा। पण अभावानंच या ठिकाणी झेंडे काँग्रेसचे पाहायला मिळतात। त्यामुळे काँग्रेसचा या ठिकाणी अभावानंच झेंडा किंवा बॅनर दिसतोय। त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस कुठेतरी सावध भूमिका घेतेय का? मनसेचं बळ हे आता मवियाला मिळाल्यानंतर काँग्रेस नाराज झाली आहे का? काँग्रेस ताक फुंकून पितीये का? बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला उत्तर भारतीयांच्या मतांशी कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये का? असे अनेक मुद्दे आता या निमित्तानं उपस्थित होताना दिसतात। या सगळ्या विषयी आपण अधिक माहिती घेऊया। आपल्या सोबत सध्या बीएमसी ऑफिस परिसरातून ज्या ठिकाणी महानगरपालिकेचं कार्यालय बीएमसी कार्यालय ज्या ठिकाणी हा मोर्चा येऊन धडकणार आहे त्या ठिकाणावरून आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। याखेरीज चर्चगेट परिसरातून जिथून तो मोर्चा निघणार आहे तिथून काही क्षणात भाग्यश्री देखील आपल्या सोबत जोडली जाणार आहे। तर आकांक्षा देशमुख शिवतीर्थावरून आणि संतोष देवेकर हे देखील कलानगर परिसरातून आपल्या समवेत जोडले जातील। सुरुवातीला थेट जाते मी चेतन तुमच्याकडे येते। चेतन, हा तोच परिसर आहे ज्या ठिकाणी या मोर्चाचं नेतृत्व जे करतील त्यांची भाषणं या सगळ्या परिसरामध्ये होणार आहेत। या ठिकाणी येऊन मोर्चा धडकणार आहे। काय सध्या परिस्थिती आहे या मोर्चा निमित्तानं? जोरदार शक्ती प्रदर्शन विरोधकांचं? निश्चित लागवी एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वात मोठी महापालिका ज्याला मानलं जातं त्याच मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर हा मोर्चा येऊन धडकणार आहे। याच ठिकाणी सर्व विरोधकांच्या भाषणं होतील आणि एकंदरीत हा संपूर्ण जो महापालिका मार्ग म्हणून ओळखला जातो या महापालिका मार्गावरती जे झेंडे लागलेले आहेत तो उल्लेख केल्याप्रमाणे काँग्रेस व्यतिरिक्त सर्व विरोधकांचे झेंडे आणि बॅनर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र याच परिसरामध्ये अवघ्या आपल्या हाकेच्या अंतरावरती समोर ज्या ठिकाणी मी दाखवू शकतो लागवी याच ठिकाणी मुंबई काँग्रेसचं मुख्यालय आहे। मात्र काँग्रेसने कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी बॅनर किंवा झेंडा लावण्याची रिस्क घेतलेली नाही आहे। अर्थातच बिहार निवडणुका तोंडावरती आहेत आणि बिहारमध्ये कुठेतरी मनसेसोबत आपण या ठिकाणी मोर्चात सामील झालो तर आपल्याला फटका बसू शकतो। जे बिहारचं मतदान आहे ते आपल्या विरोधात जाऊ शकतं। या भीतीपोटी आता काँग्रेस या मोर्चातून अलिप्त राहताना पाहायला मिळते। स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ अद्यापपर्यंत एकाही बैठकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आजच्या मोर्चातही ते सामील होणार नाहीये, ते बिहार दौऱ्यावर गेलेले आहेत। त्यामुळे नाईलाज असतं आता विजय वडेट्टीवार ऐन मोक्याच्या क्षणी आज सकाळी नागपुरावरून आता मुंबईमध्ये येताना पाहायला मिळणार आहेत। या ठिकाणची तयारीबद्दल तू विचारत होतीस, 2 व्हॅनिटी व्हॅन आहेत त्या प्रमुख विरोधी पक्षातील जे नेते असतील, मग राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील यांच्यासाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत। आणि फॅशन स्ट्रीटवरून निघणारा हा मोर्चा ज्यावेळी या ठिकाणी पोहोचेल त्यावेळी या ठिकाणी जे ओपन ट्रक 3 ठेवण्यात आलेले आहेत हे ट्रक आडवे लावले जातील आणि याच ट्रकवरती उभं राहून सर्व जे प्रमुख नेते आहेत महाविकास आघाडीचे असतील किंवा मनसेचे असतील हे या ट्रकवरती उभे राहून भाषण करतील आणि संपूर्ण हा महापालिका मार्ग आहे तो बंद केला जाईल। या महापालिका मार्गावरती सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते असतील ते आपल्याला मोर्चा पाहताना किंवा ऐकताना पाहायला मिळतील। एकूणच आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर संपूर्ण महापालिका मार्ग आहे तो विरोधकांच्या बॅनर आणि एकंदरीत जे झेंडे आहेत त्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे एक मोठं शक्ती प्रदर्शन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी विरोधक करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला आता पावसाचंही ग्रहण आहे। सकाळपासून रिमझिम पाऊस मुंबईत सुरू आहे। आता जरी उघडलेला असला तरी थोड्या वेळापूर्वी पावसाच्या सरी या ठिकाणी बसत होत्या। आजही पावसाचा इशारा दिलेला आहे हवामान विभागाने। त्यामुळे या पावसामुळे किती आंदोलक या मोर्चाला येत आहेत याकडे आपलं लक्ष असेल। लागवी चेतन, तुम्ही या ठिकाणी झेंड्यांचा उल्लेख केला म्हणून विचारते, इतर झेंडे आपण पाहतोय राष्ट्रवादीचा दिसतोय, शरद पवार यांची राष्ट्रवादी त्यांचा झेंडा दिसतोय, ठाकरेंच्या शिवसेनेचा दिसतोय, मनसेचा दिसतोय, काँग्रेसचे झेंडे
अभावानंच दिसतायत का? काँग्रेसचा का हा दुरावा आहे? निश्चित लागवी मी दाखवू शकतो की आता तू ज्या प्रकारे उल्लेख केलास या ठिकाणी आपण पाहू शकतो शिवसेना ठाकरे गटाचा कुठलाही मोर्चा असेल तर भगवा झेंडा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या लागूनच हा राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा झेंडा असेल, त्याच्या बाजूला मनसेचा झेंडा आहे. मात्र काँग्रेसचा कुठलाही झेंडा या संपूर्ण मार्गावरती मगाशी आपली प्रतिनिधी होती भाग्यश्री, तिने फेरफटका रिपीट केली, तिने संपूर्ण मोर्चाचा मार्ग दाखवला. कुठल्याही प्रकारचा झेंडा दिसला नाही. समोरच जर आपण पाहू शकतो तर मनसेचे बॅनर्स असतील, त्याच्या बाजूला ठाकरे गटाचे बॅनर असतील, अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर असतील, मात्र कुठल्याही प्रकारचा काँग्रेसचा बॅनर या ठिकाणी दिसत नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी दाखवू शकतो, या ठिकाणी जी संपूर्ण प्रमुख नेते आहेत त्यांची भाषणं होणार आहेत. मोर्चा या ठिकाणी येऊन संपणार आहे, याच ठिकाणी भाषणं होतील. मात्र इथून अगदी समोरच हे मुंबई काँग्रेसचं कार्यालय आहे, ज्या ठिकाणी बाहेर मुंबई काँग्रेसचा एकमेव बॅनर असतो, तो 12ही महिने आपल्याला पाहायला मिळतो. मात्र या बॅनर व्यतिरिक्त मोर्चानिमित्त कुठलीही शक्ती प्रदर्शन करणारा बॅनर काँग्रेसने लावलेला नाहीये. त्यामुळे जरी आपण सातत्याने विरोधकांचा हा मोर्चा आहे, राहुल गांधीच्या पावलावरती पाऊल ठेवून आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशन केलं असं म्हटलं तरीही काँग्रेस ज्याने हा मुद्दा सुरुवातीला उचललेला होता तो काँग्रेसच या मोर्चामधून कुठेतरी अलिप्त पाहायला मिळतोय. परिणामी काँग्रेसचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील मुंबईतील या मोर्चामध्ये सामील होणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतील. अगदी फार महत्त्वाचा खरं तर उल्लेख चेतन तुम्ही या ठिकाणी केला. त्यामुळे भाई जगताप यांचं मत अनेकांना पटलंय का काँग्रेसमध्ये, हा देखील मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होतोय. मनसेला सोबत कधी आम्ही घेणार नाही असं खरं तर वक्तव्य, अशा अर्थाचं वक्तव्य भाई जगताप यांनी केलेलं होतं. त्यामुळे काँग्रेस थोडीशी सावध भूमिका घेताना दिसते का, हा मुद्दा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.